हे आमचा मंडप रेग्युलर चालू होता, पण महानगरपालिकाचे काही कर्मचारी येऊन गिरीसाहेबांच्या आदेशाने आमचा मंडप काढून टाकला, आमचे झेडे काढून टाकले। तरी आमची मागणी आहे की आम्हाला विभागीय आयुक्त साहेबांनी परमिशन दिलेली आहे। तुम्ही परमिशन बघू शकता की यांना पोलीस बंदोबस्त देण्यात यावे म्हणून। तरी सुद्धा हे लोक आम्हाला परमिशन मागतायत। परमिशन आहे तुमच्याकडे? माझ्याकडे महानगरपालिका आयुक्त साहेबांची परमिशन आहे। अजून माझ्याकडे विशेष शाखा बेगमपुरा पोलीस स्टेशनची परमिशन आहे। अच्छा, अजून आणि विभागीय आयुक्तांची परमिशन आहे। अच्छा, मग या महानगरपालिकाचे अधिकारी यांचं म्हणणं काय? यांचं म्हणणं आहे की पैसे भरा आणि उपोषण चालवून द्या। पण पैसे कशाचे भरायचे? लोकशाहीमध्ये उपोषणाला पैसे कुठे असतात का? हे पहिली वेळेस मी ऐकतो माझ्या आयुष्यामध्ये। तर या अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावे। आणि पैसे कशाचे? जागेचे, मंडपचे, कशाचे पैसे? म्हणजे तुम्ही उपोषणाला का बसले इथं म्हणून त्याचे तुम्ही चलन भरा म्हणतात ते। आता चलन कुठून भरायचं? आम्ही यापूर्वी आपण उपोषण केलेले पहिले? आम्ही याच्या पहिले भरपूर उपोषण केलेले, आंदोलन केले, पण असे कुठेही पैसा लागत नाही। गिरी साहेब हे आमच्याकडून सरळ आमच्याकडून पैसे मागत आहे, आम्हाला ब्लॅकमेल करते, असं आमचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे आणि सत्य आरोप आहे। आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता, पूर्ण मंडप काढून टाकला त्यांनी। तरी यांची अँटी करप्शन कडून चौकशी करण्यात यावी। अच्छा, तुमची आता सध्याची मागणी काय? आमची सध्याची मागणी आहे की अच्युत नाथवटे प्रदूषण महामंडळ यांची तात्काळ बदली करण्यात यावी। नसतं आमचं आमरण उपोषण जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण हे कायमस्वरूपी चालू राहील। तुमचं पूर्ण नाव? माझं नाव वैभव अशोक दळवी, कोणत्या पार्टीकडून? पॅन्थर्स कामगार संघटना।